मित्रांनो, मैत्री काय असते, ती कशी असते आणि ती कशी असावी, त्यासाठी ही एक कविता. आयुष्यभर क्षणाक्षणांची संगत म्हणजे मैत्री. सुखदुःखात एकत्र भिजलेली नाती म्हणजे मैत्री. ठेचकाळून पडताना सावरणारा हात म्हणजे मैत्री. पहिल्या पावसात ओल्या मातीचा सुगंध म्हणजे मैत्री. रणरणत्या उन्हात फुलणारा गुलमोहर म्हणजे मैत्री. अव्यक्त भावनांना मूर्त रूप देणं म्हणजे मैत्री. शेवटच्या प्रवासात रेंगाळणाऱ्या आठवणी म्हणजे मैत्री. जन्मांतरीच्या साथीचं आश्वासन म्हणजे मैत्री. निखळ, निराकार, निरपेक्ष म्हणजे मैत्री. आधीपासून अंतकरापर्यंत फक्त मैत्री. अशाच काहीशा आठवणी तसेच आपले मनोगत व्यक्त कोणाला करायचं असेल तर प्लीज त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं मनोगत व्यक्त करावे. ये, मी विद्या पाटीलला विनंती करते, तिने तिचं मनोगत व्यक्त करावे. विद्या आहे. जिथे स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो तिथे मित्रांच्या भेटीतून हर्ष होतो. जिथे गुरुजनांचा शब्दच परामर्श होतो जिथे गुरुजनांचा शब्द परामर्श होतो तिथे गुणवत्ता हाच आदर्श होतो. ते स्थान म्हणजे माझी शाळा, संत ज्ञानेश्वर विद्यालय, विद्यानगर, पाडळी. नमस्कार, सुस्वागतम. मुख्याध्यापक, आजी, माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व माझ्या वर्गमित्र मैत्रिणींनो, आपल्या स्नेह मेळाव्यात मी विद्या पाटील डांगे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण 19 वर्षांनंतर येथे एकत्र आलेलो आहोत. आठवतात ते क्षण, धमाल, मजा, मस्ती, गोंगाट, हातावर पडलेल्या छड्या, कंटाळा आल्यानंतर धक्काबुक्की, प्रार्थना चालू असणाराची मस्ती, गप्पा, गाणे, पोटात दुखतंय सांगून मधल्या सुट्टीत घरी शाळेला मारलेली दांडी. सर, मी अभ्यास केलाय पण घरी वही विसरली असं सरांना मारलेली थाप, शुद्ध लेखनाचा दररोजचा अर्धा तास, चांगल्या कामासाठी सरांना दिलेली शाबासकी, 10वीच्या निरोप समारंभात डोळ्यात आलेलं पाणी आणि बरंच काही. पण हो, हे सर्व क्षण आता मिस करतो. शाळा आणि विसरता न येणाऱ्या शाळेतल्या आठवणी, शिक्षकांनी केलेले लाड, चांगल्या संस्कारासाठी केलेल्या शिक्षा, सरांनी दिलेल्या त्या संस्कारांना तोड नाही. आयुष्यभर आपली संस्कारांची ही शिदोरी आपल्या सोबत राहील आणि आपल्याला घडवत राहील. आपल्याला घडवण्यात आपल्यापेक्षा जास्त वाटा हा संस्कारांचा असतो. हे आपण जेव्हा आपल्या मुलांना घडवतो ना तेव्हा हे समजतं. प्रत्येकाला आपल्या मुलांना घडवताना शाळा, मित्र, शिक्षक हे आठवत असतात. आजचा दिवस प्रत्यक्षात उतरण्यासाठी या सर्व मुलामुलींनी केलेली धडपड आणि त्यांच्या विनंतीस मान देऊन आपण सर्वजण उपस्थित राहिल्याने खऱ्या अर्थाने हा सोहळा यशस्वी, आनंदमयी झाला असे मी मानेन. मला खात्री आहे की इथे येणारा प्रत्येकजण जुन्या आठवणींना उजाळा देईल आणि नवीन आठवणी सोबत घेऊन जाईल. कार्यक्रम खूप मोठा आहे, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु सर्वांनाच बोलण्याची संधी दिली पाहिजे, म्हणून मी इथेच थांबते. थँक्यू. थँक्यू विद्या. संभव मम्मा लाईट गेली. मी शिक्षकांना आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्याची विनंती करते. बोला सर, बोला आता. थोरात सरांना ना, सरांना मार्गदर्शन करण्याची. पायकर सर, कांबळे सर, पाटील सर, थोरात सर. चालू आहे? नाही चालू. ओके.
नमस्कार. संत ज्ञानेश्वर विद्यालय आडळी येथे 2003ला जी 10वीला बॅच होती त्या बॅचच्या स्नेह मेळाव्यानिमित्त या विचारमंचावर उपस्थित आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कांबळे सर, आदरणीय वाईकर सर, आदरणीय पाटील सर, आदरणीय पाटील सर, कोरे सर, आदरणीय जाधव सर, शेंडगे मॅडम, शिंदे मॅडम, मॅडमचं नाव लवटे मॅडम, गुरव मॅडम, पाटील सर आणि 2003च्या बॅचचे 10वीच्या बॅचचे आपण सर्वजण विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 19 वर्षानंतर आपण सर्वजण एकत्र इथे भेटत आहोत. कदाचित तुम्ही सर्वजण एकमेकांना भेटत असाल, पण पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात येऊन 19 वर्षाच्या मागे जाऊन पुन्हा एकदा आपण 10वीत आहोत या भावनेतून आपण इथं एकत्र आलेला आहात. आज प्रत्येकजण आपल्यातला आपलं काही नोकरी म्हणा, आपला काही व्यवसाय म्हणा, आपलं कुटुंब हे सगळं मागे सारून आज मी 10वीच्या वर्गात आहोत हे जाणून आपण इथे सगळेजण बसलेले आहात. आणि प्रत्येक जणाला आठवतंय की तुमच्या निवेदनातनं म्हणा, सूत्रसंचलनातनं म्हणा, प्रास्ताविकातनं म्हणा की जाणवलं की आपण 10वीला इथे काय काय करत होतो. आपल्याला आज कळलं सर काय काय करत होतो. आता इथून पुढच्या बॅचला लक्षात ठेवा नेमकं त्यांच्या मनात काय काय चालतंय. खरंच 2003 साली मला कोरे सरांनी संधी इथे येण्यासाठी दिली. कोरे सरांनी पहिल्यांदा 3 महिन्याची रजा टाकली होती, नंतर 2 महिन्याची रजा टाकली होती आणि या 5 महिन्यामध्ये मला इथे यायला मिळालं. अजूनही आठवतोय तो 10वीचा वर्ग, स्टाफ रूम, कार्यालय, 9वीचा वर्ग, 8वीचा वर्ग आणि इंगळे सरांची कडक शिस्त. पहिल्या दिवशी आलो तो एसटीने आलो होतो. इथे प्रार्थना चालू होती आणि मी तिथे उतरलो. 1-2 दिवस सरांनी ओळखून घेतलं आणि पुन्हा मला बाजूला घेऊन सांगितलं असं लेट येऊन चालणार नाही. त्या काळात मी मांजर्डेला 10वीचे क्लासेस घेत होतो. सकाळी मांजर्ड्यात यायचं, पुन्हा बलगवड्यात जायचं, पुन्हा एसटीने यायचं आणि परत इथं यायचं. त्यावेळी लेट व्हायचं आणि संध्याकाळची एक अडचण काय व्हायची, 4:30ची गाडी गेली की पुन्हा 7:30ला गाडी असायची आणि ती पुन्हा केव्हा येईल ते सांगता येत नव्हतं. आणि ती तासगावात पोहोचल्यानंतर गावी जायची, शेवटची गाडी चुकेल का काय ही भीती होती. म्हणून एक दिवस इंगळे सरांनीच सांगितलं, म्हटले मांजर्ड्यातून इथे यायला किती वेळ लागतो, तर तुम्ही सायकलनेच या. आणि तेव्हापासून इकडं सायकलने यायची माझी सुरुवात झाली. आणि का कुणाच ठाऊक इतक्या कच्च्या रोडने यायचो, पण 5 महिन्यात एकदाही सायकल पंक्चर झालेली मी अजूनही माझ्या मुलांना सांगतो, एकदाही पंक्चर नाही. आणि 5ला शाळा सुटल्यानंतर खरोखर सर आजही आठवतंय की आपण इथं थांबायचो, मुलं शुद्ध लेखन लिहायची, खूप छान वाटायचं, खूप छान वाटायचं. त्याच्यानंतर मी ही पद्धत मी ज्यावेळी बस्तवडे हायस्कूलला सर्व्हिसला लागलो त्यावेळी शाळा सुटल्यानंतर याच्यापेक्षा मोठं मैदान होतं ते, त्या मैदानात विद्यार्थ्यांचं एक प्रमेय, एक भौमितिक रचना, या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांचा मी सराव घ्यायचो. पण खरं सांगू, या शाळेनंतर बस्तवडे हायस्कूलला 8.5 वर्ष सर्व्हिस झाली आणि आज देवगड तालुक्यामध्ये 230 प्राथमिक शाळा माझ्या ताब्यात आहेत, 30 हायस्कूल आहेत, 2 कॉलेजेस आहेत. पण धामणी पाटळी म्हटल्यानंतर मला आजही ते दिवस आठवतात. विद्यार्थ्यांचे हसरे चेहरे, विद्यार्थ्यांनी ते त्या काळात घेतलेलं कष्ट मी घरात देखील सांगत असतोय की धामणी पाटळीचे विद्यार्थी किंवा धामणी पाटळीचा स्टाफ, धामणी पाटळीचं वातावरण, धामणी पाटळीचा शुक्रवारचा या खोलीतला मुक्काम, तिथे थांबणे, मग आम्ही सगळे हातपाय धुवायला बाबांच्या शिंदे बाबांच्या रानात बोरला वगैरे जायचो.
आणि ती जेवणाची जी पद्धत असायची, बापजी मामा वगैरे असायचे, शुक्रवार शनिवार वेगळा वेगळा आनंद असायचा तो. खूप छान. आम्ही त्या 5 महिन्यात खूप मिस केलं. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्या काळात जे राहिला त्याच पद्धतीने आज देखील आम्हाला 10वीच्या वर्गात असल्यासारखं वाटतंय. तीच ओळख आहे तुमची. त्याच खेळीमेळीच्या वातावरणात तुम्ही आज सगळेजण राहताय. आज तुमच्यातले बरेचसे जण, काही जण नोकरी करत असाल, काही जण व्यवसाय करत असाल, काही जण चांगल्या प्रकारची उत्तम शेती करत असाल, तरी देखील आपण सर्वजण इथे वेळ काढून आलात. आणि मला विशेष वाटतंय सर की हे विद्यार्थी तुमच्या हाताखाली बरेच वर्ष, मला वाटते 3 वर्ष तर राहिलेत, पण माझ्यासारख्या 5 महिने तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकाला देखील तुम्ही गुरु म्हणून लक्षात ठेवलं. याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा आभार मानतो. आणि सुरुवातीला आल्यानंतर मी हे पाहिलं तर इमारत वेगळी वाटली, पण त्याच जोडीला ही चांगली इमारत पाहिल्यानंतरही अजून छान वाटलं. आज तुम्ही या क्षेत्रामध्ये आपल्या वावरताना आपल्या शाळेला, आपल्या गुरुजनांना विसरला नाहात आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना देखील आपण विसरलेला नाही. त्यांचं देखील आपण कौतुक केलं या कार्यक्रमाबद्दल. याबद्दल तुमचं मी पहिल्यांदा कौतुक करतो. आणि या पुढे आपल्या सर्वांना सुयश चिंतितो. या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलावलं, इथे मला बोलण्याची संधी दिली, याबद्दल तुम्हा सर्व आयोजकांचं मी आभार मानतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विद्यालयाचे मुख्याध्यापक, त्यानंतर या विद्यालयात कार्यरत असणारा सर्व स्टाफ, त्यामध्ये शिक्षक, शिक्षिकेतर, बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर या विद्यालयातून सेवा पूर्ण करून माझ्यासह रिटायर झालेले आमचे ज्येष्ठ सहकारी, मार्गदर्शक श्री पाटील सर, कोरे सर, SM पाटील सर, आणि आपण 2003 या साली या विद्यालयातून आयुष्यातला किंवा शिक्षणातला एक विशिष्ट टप्पा, ज्याला आपण टर्निंग पॉईंट वगैरे असं म्हणू शकतो, की बाबा तिथून एक वळण भेटतो आणि मग कुठे आपण जीवनाच्या हायवेवरती किंवा राईट ह्याच्यावरती येत असतो, पुढची दिशा ठरत असते. तर ती तुमची 2003ची बॅच आणि त्या बॅचमधले तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, खरोखर अतिशय मनाला भावून जाणारा, स्पर्श करणारा हा कार्यक्रम, ज्याला आपण एक अंतःकरणपूर्वक म्हणतो. कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये एक सद्गतता वाटते किंवा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं असं एक फिलिंग तयार होत असतं. तुम्हाला पाहिल्यानंतर किंवा तुमचं नियोजन पाहिल्यानंतर खरोखर तुम्ही या मातीमध्ये तयार झालात. या विद्यालयाच्या मातीमध्ये ज्या शिक्षकाने तुमच्यावर संस्कार घडवले, त्या संस्काराची नुसती साधी शिदोरीच नव्हे तर फार मोठं गाठोड तुम्ही तुमच्या जवळ सांभाळून ठेवलं आणि त्या संस्कार रूपी शिदोरीतून व्यक्तिमत्व तयार होऊन तुम्ही या विद्यालयाचं, समाजाचं ऋण खरोखर फेडत आहात. आणि जबाबदार नागरिक म्हणून, जसं एक आम्ही शाळेत शिकवताना सांगतो की बाबा आजचा विद्यार्थी उद्या सुजाण नागरिक असणार आहे, या देशाचा आधारस्तंभ असणार आहे. या विद्यालयातली आजची विद्यार्थ्यांनी ती छकुली लहान वाटत असले तरी पुढे जाऊन समाजामध्ये ते एक आदर्श गृहिणी असणार आहे, आदर्श माता असणार आहे. आणि या प्रक्रियेमधूनच समाज घडतो, गाव घडतं, देश घडतो. तर ही सारी प्रक्रिया आणि या साऱ्या गोष्टींना तुम्ही खरोखर यथार्थ अर्थानं योग्य ठरवलं आणि या कार्यक्रमाचं नियोजन करून हम भी कुछ कम नहीं अशा पद्धतीचा एक संदेश आमच्या मनाला उभारी देणारा तुम्ही दिलात. कारण आपला एक समज असतो की आम्ही खेड्यामधले, आमची शाळा माळावरची डोंगराच्या पायथ्याशी, पूर्वीची लहानशी पण आता सुसज्ज अशी आरशीची इमारत तयार झालेली, म्हणजे आपल्याला इतरांचं भव्य दिव्य काहीतरी वाटत असतं आणि त्यातून आपण आपलं स्वतःला लहान समजण्याची चूक करत असतो.
ती चूक मात्र आपण कुणीही करत नाही, तुम्ही करत नाही, आम्ही करत नाही आणि यापुढे करणार नाही. आणि या मातीतून, या संत ज्ञानेश्वर विद्यालय या प्रचंड अशी ताकद ऊर्जा असणाऱ्या या नावातून, या विद्यालयाच्या भूमीतून यापुढेही या विद्यालयातील सर्व शिक्षक, संस्था आणि सर्व यामधून विद्यार्थी घडत राहतील अशा पद्धतीचा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. हा कार्यक्रम करत असताना मला ज्योतिराम यादव यांचा 2-3दा फोन आला. पहिल्यांदा सहज कल्पना म्हणून त्यांनी फोन केला. मला म्हणले काय सर ओळखलं का? तर म्हणलं होय, माझ्यावर तुमचा फोन सेव्ह आहे. काय विशेष, कशी आठवण झाली? तर म्हणले नाही, असा एक कार्यक्रम आहे. महिना अगोदर सांगितलं आणि त्यावेळेला मी आठवण करून देतोय सर. आणि 8 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी परत फोन केला, सर या रविवारी पुढचा आहे कार्यक्रम. म्हणजे अतिशय आत्मीयतेनं, अतिशय जिव्हाळ्यानं तुम्ही सर्वांना बोलवलं. तुम्ही सुद्धा मित्रमैत्रिणी. मला सांगा, या कार्यक्रमाचा उद्देश तो एकच आहे. खरोखर आपण किती लग्न सराई आली 25 लग्न साजरी करून सहभागी होऊन थकून जातो, पण हा कार्यक्रम असा सुंदर आयोजन केल्यामुळं एक प्रकारची आपल्याला खूप मोठी आनंद, खूप मोठी एक शक्ती मिळून जाते, समाधान मिळून जातं. आणि मग नाहीतर जो तो त्याच्या प्रपंचामध्ये आहेच की व्यस्त. मग काय तुम्ही सर्वजण आलात, काही ना काही कारणाने येता पण आलं नसेल तरी पण तुमचे फोन झाले, त्या माध्यमातून त्यांना कळालं. आणि दुसरी एक गोष्ट मला या ठिकाणी जाणीव झाली की शाळेची मान्यता जून 2083 आहे. आपल्या शाळेचं वय आता 40 वर्ष आहे अधिकृत. आणि योगायोग असा की ती 40 वर्षामधल्या बरोबर मधल्या टप्प्यात म्हणजे 2003 च्याच विद्यार्थ्यांनी हा एक उपक्रम साजरा किंवा उपक्रमाचं नियोजन केलं आणि शुभारंभ केला, सुरुवात केली. 83 ते 93 ते 2003 तुम्ही आला मध्ये. त्यानंतर 2003 ते 13 आणि 2023 म्हणजे 40 वर्षाच्या शाळेच्या वयामध्ये किंवा 40 वर्षाच्या शाळेच्या कारकिर्दीमधला हा मधला जो भाग, मधली जी तुमची बॅच होती, या बॅचनं पुढच्या बॅचसाठी म्हणजे पुढच्यांच्यासाठी पण आणि मागच्यांच्यासाठी पण एक शुभ संदेश, एक चांगली स्फूर्ती, एक विचार दिला. ही एक खूप मोठी कौतुकाची बाब आहे. आणि पहिला हा कार्यक्रम शाळेच्या 40 वर्षाच्या वाटचालीमध्ये गेट टुगेदर किंवा स्नेह मेळावा विद्यार्थ्यांचा तुम्ही घडवून आणलात. तुम्ही एक पायंडा, तुम्ही एक संस्कार दिलेत. ही फार मोठी तुमच्याकडून मिळालेली गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी तुम्हा सर्व 2003च्या माझे विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं मनापासून कौतुक करतो. आणि तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या भावी आयुष्यामधल्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी जसं मगाशी म्हटलं की ज्या वेळेला 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी किंवा अजून सुद्धा जर 8वीचे बॅचेस आल्या, 10वीपर्यंत आम्ही हेच बोलत असतो किंवा तुम्ही आजचे विद्यार्थी आहात, खेळकर आहेत, पण उद्या ते सुजाण नागरिक आहात. तुम्ही उद्याचे कुटुंब प्रमुख आहात. एखादी मुलगी उद्या त्या घरची एक आदर्श गृहिणी आहे, आदर्श माता आहे. आणि म्हणून या शिदोरीमधून तुम्ही सुद्धा येणाऱ्या तुमच्या पिढ्या, मुलं असतील, मुली असतील, यांना सुशिक्षित आणि सुसंस्कारित घडवा. समृद्ध घडत जाते माणूस वेगवेगळ्या माध्यमातून, पण समृद्धीबरोबर सुसंस्कार आणि सुशिक्षितपणा आला पाहिजे. माणूस सुशिक्षित झाला म्हणजे सुसंस्कृत झाला असं होत नाही. म्हणून समृद्धी तर हे पाहिजेच आहे. समृद्धीसाठी संपूर्ण माणसाचा प्रवास चालला असतो. आपला संसार मोठा व्हावा, समृद्धी यावी, सगळीकडनं म्हणजे पैसा अडका, सगळ्या गोष्टी असाव्यात. पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक किंवा महत्त्वाचा जो भाग आहे तो असा आहे की आपली मुलं सुसंस्कारित घडली पाहिजेत आणि सुशिक्षित तर घडलीच पाहिजेत. पैसा तर मिळतोयच, म्हणून शिक्षण या प्रक्रियेमध्ये मुलांना परिपूर्ण शिक्षण, मी नेहमी सांगत असतो किंवा आम्ही माझ्या वैयक्तिक माझ्या जीवनामध्ये सुद्धा मला तसं ते नेहमी वाटत राहतं की आता मला वाटतंय शिकावं, असं पुन्हा वाटून उपयोगाचं नाही. जे शिकण्याचं वय आहे, शिक्षण देण्याचं वय आहे, मग नोकऱ्या असतील नसतील, शिक्षण आणि नोकरी याचं समीकरण तयार करायचं नाही. नोकरीसाठी शिक्षण मुळीच नाही, तर समृद्ध आणि आदर्श जीवनासाठी शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून तुमची पण मुलं मुली भविष्यामध्ये तुम्ही अशाच पद्धतीनं घडवाल, तुमच्यापेक्षा कदाचित ताकदभर चढ घडवाल अशी आशा व्यक्त करून मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन 2002 आणि 3 या बॅचचा या शाळेच्या इतिहासातील पहिलाच माजी विद्यार्थी मेळावा या विद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय कांबळे सर, त्याचबरोबर
देवगड येथील गट शिक्षण अधिकारी आणि या शाळेतील माजी शिक्षक सन्माननीय थोरात सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे MB पाटील सर, सन्माननीय कोरे सर, जाधव सर, SN पाटील सर, त्याचबरोबर या विद्यालयातील कार्यरत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, खरोखरच हा कौतुकास्पद आणि तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण शाळेच्या इतिहासामध्ये तुम्ही पहिल्यांदाच हा कार्यक्रम घेतला आणि एक नवीन सर्वच आजपर्यंत झालेल्या ज्या बॅच पुढे एक आदर्श ठेवून तुम्ही एक तयार केलेला आहे. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली. तर हे वाक्य आपणाला आठवतं की जे आपण इथून शिक्षण घेऊन गेलो तरी आपणाला ती शाळा सदैव आपल्या स्मरणात राहते. खरं तर या शाळेत असताना आपणाला ती परीक्षा नको, ते गणितचा तास नको, इंग्रजीचा तास नको असं वाटत असतं. आणि कधी एकदा 10वी पास होऊन आपण कॉलेजला जाईन याची खरोखर आपणाला आतुरता असते. परंतु आपणाला नंतर कळतं कॉलेजमध्ये गेल्यानंतर की कॉलेजच्या जीवनापेक्षा 8वी 9वी 10वी आणि आपलं माध्यमिक जे शिक्षण आहे खरी मजा तर इथंच आहे. परंतु त्यावेळेस आपल्याला माहीत नसतं. त्यावेळेस आपण आतुरता होतोय कधी आपण मोठं होतोय, कधी एकदा STनं कॉलेजला जातोय. आणि म्हणजेच या ठिकाणी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा. म्हणजे आपल्याला जे लहानपणात बालपणात जो आनंद मिळतो तो पुढे मिळत नाही आणि तोपर्यंत ते समजोस तर ती वेळ आपल्या हातून गेलेली असते. आणि खरोखर आपण ज्यावेळेस मित्रमैत्रिणी भेटतो त्यावेळेस नेमकं आपण या शाळेतील प्रसंग आपल्यासमोर येतात. अगदी ते कोरे सर असतील, MB पाटील सर असतील किंवा वायकर सर असतील, SN पाटील सर, त्यावेळेचे आपल्या एक एक प्रसंग आहे असं आपल्या स्मरणात आहे. आणि खरोखरच हे कधीही आपण विसरू शकत नाही. हे माध्यमिक जो आपला जिथं संस्कार, आपले आदर्श विचार, खरोखर ही तुमची बॅच ही आमच्या 1 वर्ष ज्युनियर. तुम्ही ज्यावेळेस 9वीला होतो त्यावेळेस मी याच विद्यालयात 10वीला होतो आणि त्यावेळेस थोरात सर सुद्धा आले होते. थोडे दिवसासाठी आम्हाला लाभले, परंतु खरोखर आमच्या बॅचमधले सुद्धा सर आम्हाला भेटले की थोरात सरांचं नाव काढत नाही असा एकही विद्यार्थी सापडणार नाही. कारण अशा पद्धतीचं त्यांचं शिक्षणच होतं. आवर्जून सांगावं असं वाटतं. कारण त्यांचं खूपच खरोखर या सर्वच गुरुवर्यांना मी वंदन करतो ज्यांनी मला आदर्श विचार, संस्कार हे घडवण्यामध्ये या सर्वच गुरुवर्यांचा वाटा आहे. आणि त्याच्यानंतर खरोखर या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली हे स्वतःचं मी भाग्य समजतो. आणि खरोखर मी या सर्वच गुरुवर्यांना खूप खूप धन्यवाद देतो की तुमच्यामुळेच मी आज घडलो आहे आणि घडत आहे आणि तुमचा आदर्श सदैव आमच्या समोर असणार आहे, यात काही वाद नाही खरोखर. आणि या बॅचनं या विद्यालयासाठी एक देणगी देण्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळं या विद्यालयाच्या वतीनं सर्वच माजी विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. या कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आणि याचं थोडं सुद्धा आम्हाला त्यांनी त्रास दिला नाही की संपूर्ण नियोजन त्यांनी सर्वस्व त्यांनी केलेलं आहे आणि अगदी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी फूल देऊन स्वागत करावं अशी मी विनंती करतो. विद्यालयातील सर्व शिक्षिका यांना मी विनंती करतो की या ठिकाणी या बॅचचे सर्व माझे विद्यार्थी जे आहेत यांना फूल देऊन यांचं आपल्या विद्यालयाच्या वतीनं स्वागत करावं. खरोखर यांचं कौतुक आपणाला खूपच कराल तेवढं कमी आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही जे आज शाळेवरती प्रेम दाखवलं यापुढीलही काळात तुम्ही अशाच पद्धतीनं शाळेवरती प्रेम व्यक्त कराल ही अपेक्षा व्यक्त करतो.
आणि याच्यानंतर काळातही तुम्ही कधीही आला तर शाळेवरती आवर्जून तुम्ही भेट द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. याच्यानंतर या ठिकाणी अध्यक्षीय भाषण सन्माननीय कांबळे सर करणार आहेत. या स्वागत सोहळ्यानंतर आज या ठिकाणी 2003 समज आज या ठिकाणी 2002-03 या बॅचनी गेट टुगेदरचा कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक श्री कोरे सर, MB पाटील सर, यशन पाटील सर, वायकर सर, त्याचप्रमाणे जाधव सर, माझा सर्व स्टाफ आणि तुम्ही सर्व. तर आज आपण सर्वजण या ठिकाणी 19 वर्षांनी काय झालेलो एकत्रित जमा झालेलो आहोत. पहा, तुम्ही ज्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला 8वीच्या वर्गामध्ये आला त्यावेळेला मी तुम्हाला काय सांगितलेलं तुम्हाला आठवतं काय? बघा जरा कोणाला. पहिल्याच तासाला मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं? ट्राय टू रिमेंबर. हां, ठीक आहे. कोणता जोक सांगितलेला आठवतंय काय? सांगतो मी. तर एक 18 वर्षाची मुलगी असते आणखी तिचं लग्न करायचं असतं, परंतु बरेच स्थळं बघून जातात परंतु तिला काही पसंत केलं जाऊ शकत नाही. आणखीन एक स्थळ असं येतं की तो मुलगाही काय प्रश्न विचारत नाही आणि ती मुलीही काय विचारत नाही. आणि मग काय होतं की लग्नाचं तारीख वगैरे ठरते, दिवस येतो, वरायट मंडळी दोन्हीकडे पण आलेले असतात. आणखीन दोघांच्यामध्ये अंतरपाठ धरलेला असतो आणि एवढ्यात काय होतं, एक मोठाच्या मोठा किडा येतो आणि नवरदेवाच्या खांद्यावरती बसतो. आणखीन तो किडा कोण बघतो? ती नवरी बघते आणि ती नवरी काय म्हणते? तिदा तिदा तिदाय. नवरदेव म्हणतो तुताय तुताय तुताय. म्हणजे मी आजही 8वीच्या आलेल्या विद्यार्थ्यांना हा जोक सांगण्याचा मी प्रयत्न करतो. आणखीन मुलं हसतात. ठीक आहे. तर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. आता मी तिन्ही गावातील पालकांचं मी अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो की त्यांनी आपली मुलं ह्या ठिकाणी पाठवलेले आहेत, त्यांनी शाळा बांधण्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे. मी तुम्हाला अशी विनंती करतो आजही की हे जे काही रोपटं लावलेलं आहे इंगळे सरांनी, हे तिन्ही गावांच्या मालकीचं आहे, हातनोलीच्या मालकीचं आहे. तेव्हा ही जर शाळा तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर A to Z सगळी मुलं या शाळेमध्ये तुम्ही पाठवलं पाहिजे. ही तुम्हाला मी काय करतो, आवाहन करतो, लक्षात ठेवायचं. एकही मुलगा इथून म्हणजे दुसरीकडे जाता कामा नये. आणखीन मी तुम्हाला गॅरंटी देतो की या ठिकाणी तुम्ही शिकलेले आहात, मोठे झालेले आहात, चांगल्या ठिकाणी तुम्ही काम करता, काही लोक व्यवसाय करता. अगदी मला बरेच विद्यार्थी भेटून जातात, माझ्या पायाला स्पर्श करून जातात, सांगतात की सर आम्ही खूप चांगल्या प्रकारे आमचं जीवन जगतोय. तेव्हा या ठिकाणीच तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे. अशोक आता धामणेगावचा उपसरपंच आहे. अशोकचे सुद्धा कानावरती ह्या बऱ्याच गोष्टी मी घातलेल्या आहेत.
किरण पाटील सर माझा विद्यार्थीचे ते माझे सहकारी म्हणून ह्या ठिकाणी काम करतात. त्यानंतर लवटे मॅडम आहेत, शिंदे मॅडम वगैरे आहेत, आमचे गौरव मॅडम आहेत, शेंडगे मॅडम आहेत. तर मी पुन्हा तुम्हाला एकच विनंती करतो की तुमच्या तिन्ही गावातील, चारही गावातील जे काही विद्यार्थी आहेत किंवा परगावाला जे जात असतील तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे, तुम्ही पालक आहात सध्या, आणखीन त्यांचं मन ओळवून सर्वच्या सर्व विद्यार्थी या विद्यालयामध्ये यावेत आणि हे रोपटं मोठं व्हावं अशा प्रकारची म्हणजे माझी तरी अपेक्षा आहे. आणि त्याला तुम्ही सर्वजण म्हणजे रिस्पॉन्स द्याल अशा प्रकारची मी या ठिकाणी आशा बाळगतो. तर आज या कार्यक्रमासाठी बरेच विद्यार्थी जमा झालेले आहेत. मधुराणी पाटील, सौ विद्या पाटील, सौ तेजश्री कुलकर्णी, भारती पाटील, शुभांगी शिंदे, शुभांगी पाटील, लक्ष्मी कुलकर्णी, अंजना शेळके, रुपाली शिंदे, रेश्मा शिंदे, माधवी कुलकर्णी, ज्योती पाटील, गोरख लवटे, महेश कुंभार, अमर शिंदे, पवन माने, मच्छिंद्र पाटील, विनायक पाटील, प्रवीण शिंदे, मनोज शिंदे, महेश गजरे, दत्तात्रय कुंभार, जाफर मोलाणी, प्रशांत शेळके, देवदास कुंभार, प्रेमकुमार पाटील, अशोक पाटील, भास्कर शेळके, प्रवीण पाटील, बापू कुलकर्णी, ज्योतिराम यादव आणि सुरेश शिंगळे. तर या सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा काय करतो, या ठिकाणी अभिनंदन करतो. आता एक सांगण्याची गोष्ट म्हणजे या मुलामुलातीलच एक जावाई आहे आणि एक सूनबाई आहे. लक्षात ठेवायची की आमच्या शेजारचीच पवन मानेला काय केलेले, मुलगी केलेले, आणि मधुराणी आता इथं दानोळेमध्ये तिचं म्हणजे दुकान आहे पुस्तकाचं, सुंदर प्रकारे चालतं, छान प्रकारे चालतं. आम्ही ते वरच्यावर भेटत असतो. लक्षात ठेवायचे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा कौतुक करतो. आणखीन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आता जे तुम्ही सर्व विद्यार्थी आहेत, तुम्ही आता काय काय करता ते आपलं सर्व शिक्षकांना पण माहीत होऊ द्या. तुम्ही काय करा, आपली ओळख करून द्या. मी तुम्हाला सर्वांना ओळखते आता, पण नाव सांगा आणि तुम्ही आता सध्या काय करत आहात ते सांगायचं आपल्याला. थोडक्यात आपला परिचय द्यायचा. थोडक्यात तुम्ही आम्हाला परिचय आहात, परंतु बाकीच्या सर्व शिक्षकांना माहीत नाही अजून तुम्ही कोण कोण कुठं काय काय करता. हां, या एक एक जण पुढे या, पुढे स्टेजवर येऊन सांगायचं आपलं. हां, हा या, चल अशोक ये पुढं. हां, नाही ये ना पुढं. का तिथं करूया बरं, माहिती देतो तिथं सांगा. हां हां, ऐका लक्ष तिकडं. माझं पूर्ण नाव रेश्मा मुकेश शिंदे, माहेरकडचं, आणि सासरकडचं रेश्मा प्रमोद इंगळे. मी ना सध्या ॲज अ अकाउंट असिस्टंट म्हणून जॉब करते. तू सांग प्रियांका वर हे जे सुप्रिया. हां, मी विद्या सिरल पाटील लांबी आणि इकडचं कौटेकन विद्या सुनील डांगे, सध्या हाऊस वाईफ. हां, असं सांगा. मी रुपाली रघुनाथ शिंदे पाहुणे, आणि एक उजगावला कोल्हापूरला असते, हाऊस वाईफ. मी अंजना आनंदराव शेळके, माहेरचं नाव, सासरचं नाव रेश्मा रामदास खंडागळे. मी सध्या मुंबईला असते, गृहिणी आहे. हां, चल सांग. मनीषा धनजी खाडे, सासरचं, माहेरचं मोनाली आनंद थोरात, गृहिणी. सुदेव कुलकर्णी, सासरचं नाव अनिता विलास यादव. माझे मिस्टर आर्मीमध्ये आहेत. मी सध्या पुण्यात असते, पोस्टिंग आहे. 2 मुलं आहेत, एक मुलगी, एक मुलगा. हां, तेवढं सांगायचं राहिलं. मुलगा सेव्हन्थ स्टँडर्डला आहे, 18th ला ॲडमिशन आहे. थँक्यू. हां, सांग ज्योती बरं. माझं नाव ज्योती तुकाराम पाटील, मी बांबूची. मला दिले पाडवीमध्ये, माझे मिस्टर पण आर्मीमध्ये आहेत. त्यांचं नाव माझं सुनीता सुभाष यादव. आम्ही आता सध्या सिकंदराबादमध्ये पोस्टिंग आहे, आम्ही सोबतच असतो. माझं सासरचं नाव वैशाली महादेव भारती, माहेरचं नाव वैशाली बुबन गोसावी. मी सध्या SYचं शिक्षण घेते बेमधून. माझा मुलगा ओजस महादेव भारती, तो आमच्या शाळेतच आहे. धन्यवाद.
माझे नाव शुभांगी महादेव पाटील पाडळी. आता सध्याचं नाव शुभांगी विक्रम शिंदे जोडण्यासाठी सध्या मी हाऊसवाईफ आहे. शुभांगी सुभाष शिंदे, सासरचं नाव शुभांगी सतीश लांडगे, मी हाऊसवाईफ. मी लक्ष्मी सदाशिव कुलकर्णी, माहेरचं नाव आहे, आणि लक्ष्मी शशिकांत काटकर, सासरचं नाव आहे. माझं स्वतःचा बिझनेस आहे. सासरचं नाव मी उत्तमरित्या गिफ्ट शॉपिंग प्लस स्टेशनरी उत्तमरित्या संबंधित तिकडे ते फोटो त्याच्याकडं तेजसरीकडे दे. थांब तेजसरी सांगायला राहिले अजून. मी तेजश्री बाळासाहेब कुलकर्णी, माहेरचं नाव, सासरचं नाव सोनाली प्रवीण शिंदे. माझं घर इथंच आहे, माझी मुलं पण इथंच शाळा शिकतात. मी भारतीय शतकाटे भारतीय अभिनय चौधरी मध्ये आहे. आणि नक्षत्र भगवान कुंभार बामणी, मी सध्या पुण्यामध्ये जॉबला आहे. मोठ्यानं सांग. सासरचं नाव द्या. आता सर मी महिला बाल विभागामध्ये महाराष्ट्र जापर. मी जाफर गणी मुलांनी बामणी, मी सध्या जलसंपदा विभाग सांगली येथील कार्यालयात लिपिक या पदावर शासकीय सेवक आहे. माझं वसंत शेळके, माझा ज्वेलर्सचा व्यवसाय. नमस्कार, माझं नाव देवदास बबन कुंभार पाळी. माझा सध्या व्यवसाय आहे ज्वेलरीचा आणि गिफ्ट शॉपीचा, कोतवालीमध्ये, कोल्हापूरमध्ये. जर कोणाला यायचं असेल तर माझ्याकडून बघा ऑफर बी दिली त्यांना. नमस्कार, माझं नाव देवराज शिवाजी लवके. मी आता ॲडव्होकेट आहे आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाचं पण माझ्याकडे लायसन आहे आणि मी पुण्यात प्रॅक्टिस करतोय. सर्वात मिळून आमचं स्वतः ऑफिस पण आहे धनकवडीला. आणि मला खरंच थोडंसं बोलायचं पण मी नंतर बोलेन. थोरात सर वायकर सर होते माझ्या वेळी आणि सर्वांच्या आशीर्वादाने मी इथंपर्यंत पोहोचलो, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. माझे नाव प्रवीण तुकाराम पाटील बामणी. माझ्याकडे महिंद्राचे ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटर आहे. हॅलो, मी प्रेमकुमार सदाशिव पाटील पाडळी. सध्या मी मुंबईमध्ये सिनियर इंजिनियर एमएससीमध्ये काम करतो. थोड्याशा एमएससी. माझं नाव ज्योतिराम यादव, राहणार पाडळी. जनरल मोटर्स कंपनीमध्ये माझं नाव अमोल प्रसाद पाटील. माझं स्पोर्ट्सचा बिझनेस आहे गोट्यामध्ये आणि पारडीमध्ये खाताचं औषधाचं बिझनेसची दुकान आहे. मी अशोक यशवंत पाटील. माझी ओळख सगळ्यांनाच आहे. सगळ्यांना आहे, इकडच्या नाही रे. शिक्षकांना नाही, मी धामणी गावचा उपसरपंच आहे. पवन पुढे इकडं, त्याशिवाय रेंज येत नाही इकडं. वॉटर प्युरिफायर, अक्वागार्ड, LED वगैरे रिपेअरिंगचं काम करतो. माझं बेटा स्वतःचं दुकान आहे. तुम्हाला काय पाहिजे तर समजून घ्या. हॅलो, माझं नाव भानुदास सुदेव पाटील. मी सध्या MP स्टडी करतोय. सध्या मुख्याला पण आहे PSIच्या. त्यामुळे कोणाला काही मांडवू नका. आणि मी बापू भाई
चांगली आहे ती पण. बोलू. नमस्कार, माझं नाव महेश आनंदा गजरे पाडळी. सध्या माझं मोबाईलचं मोठं दुकान आहे, आपलं प्रिंटरिंगचं पण दुकान आहे तासगावमध्ये चौकात. तर मला एक बोलायचं होतं कोरे सरांना. कोरे सर नेहमी म्हणायचे भाळायला भांडलं, पण तो नाही झाला नाही, पण आज मात्र नक्की झाला. आणि प्रवीण पाटील तुझं आई शपथ तुझं नाव मला आज माहित झालं, नंतर मी तुला भावते म्हणून ओळखलं. आणि स्वराज सर थँक्यू. आला तुम्ही 5 महिने पण का होईना, पण काही आठवणी तुमच्या राहिल्या. धन्यवाद सर्व शिक्षकांचे. धन्यवाद. हॅलो, मी राहुल सराजू कुलकर्णी. माझं ट्रान्सपोर्टचं 2 झालेलं आहे. गावात लोकांची भाडं वगैरे करतो आणि शेती करतो. माझ्याकडे 2 गाय आहेत. माझं लग्न झालेलं माझं नाव सुरेश संपती आहे, धामणी. दूध एरिया आहे मग. ग्रामपंचायतला आपलं ऑपरेटर आहे आणि कायम चुका करत असतो. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सरांचे अध्यक्ष सरपंचचे आभार. जर का माझ्याकडून बोलताना जर काय चुकीचे शब्द गेले तरी सांभाळून घ्यायचं, दगडफेक कोणी करू नका, हसत राहा. खरं तर बोलण्यासारखे बरेच काय आहे, पण सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या या मातीमध्ये माझा जन्म झाला, त्या भूमीला माझा नमस्कार. ज्या आईवडिलांच्या पोटी माझा जन्म झाला त्या आईवडिलांना माझा नमस्कार. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं राहावं, लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं फक्त हातात घालता येतं, गळ्यात घालता येतं, तिजोरीत ठेवता येतं. माणसानं व्हायचंच झालं तर पारस प्रमाण असावं, ज्याच्या संग राहावं त्याचं सोनं करावं. त्या पारस समान माझ्या गुरूंना, या सरांना श्री साष्टांग नमस्कार माझा. आज जवळपास तब्बल 20 वर्षांनी आपण पहिल्यांदाच एकत्रित आलो आहे. त्या गोष्टीची खुशी, त्या गोष्टीचा आनंद हा तुमच्या चेहऱ्यावरती मला दिसूनच येतो आहे. खरं तर आज भरपूर आनंद झाला, अगदी सांगण्यापलीकडे. पण त्यापेक्षाही जास्त आनंद आम्हाला त्यावेळी झाला होता ज्यावेळी आम्ही नापास होणारे विद्यार्थी देखील पास झालो. टाळ्या तर वाजवा की, हसत राहा, टाळ्या वाजवा. चुकलं तरी टाळ्या वाजवा, बरोबर असलं तरी टाळ्या वाजवा. एक अनुभव सांगतो. ज्यावेळी आमचा बोर्डाचा शेवटचा पेपर होता, शेवटचा पेपर दिला, अभ्यासाचं काय माहितीच नव्हतं आम्हाला, आम्ही केलाच नव्हता त्यावेळी. शेवटचा पेपर देऊन जेव्हा आम्ही घरी येत होतो त्या टेम्पोमधून, अजून लक्षामध्ये आहे, प्रत्येकजण खुश होता. आता पेपर संपले, आता आम्ही कॉलेजला जाणार, भरपूर मजा करणार. परंतु त्या मित्रांना हे माहीत नव्हतं की आयुष्यातला सर्वात सुखाचा क्षण हा या वर्गातच होता. खरं तर सगळ्यात जास्त उत्साह, या कार्यक्रमाचा उत्साह जो वाढला तो या आमच्या भगिनी, हे आमचे सर वेळेत वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. नाहीतर आम्ही सगळे टवाळखोर जर एकत्र आलो असतो तर कार्यक्रम तर दुसराच झाला असता आणि अशी बोलण्याची संधीही मिळाली नसती. खरं तर या सरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. सर, आमच्या या दुष्काळी भागात
कोणत्याही स्वार्थाविना प्रामाणिकपणे निस्वार्थपणे आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष त्यांनी आमच्या भविष्यासाठी खर्ची घातलेत. कोणतंही नातं नसताना, कोणतीही ओळख नसताना आयुष्यभर न विसरणारे प्रेम, आयुष्यभर न विसरणारे संस्कार त्यांनी आम्हाला दिलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याने नाशिकचा रामशेजचा किल्ला तब्बल 6 वर्ष शहाबुद्दीन खानापासून लढवत ठेवला होता. त्याचप्रमाणे 1983 ते आजपर्यंत हा माझा किल्ला या सरांनी लढवत ठेवला आहे. खरंच या गोष्टीचा अभिमान वाटतो, पण तेवढीच खंतही वाटते, कारण परिस्थिती मात्र तीच आहे. ही परिस्थिती बदलायला हवी. प्रत्येक गावच्या गावकऱ्यांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुढे यायला पाहिजे. एका विद्यार्थ्याने 1000ची मदत केली म्हणून काहीही होणार नाही. त्याचप्रमाणे तीच 1000ची मदत जर 50 विद्यार्थ्यांनी मिळून केली तर 50,000 होतील. हे गणित आपल्याला समजायला हवं. पण यामध्ये कोणाचीही चुकी नाही, कारण आम्हालाही तब्बल 20 वर्षाने जाग आलेली आहे. हसा तरी, तिकडून जास्त आवाज येतो, माझ्यावर काहीच नाही. भूक लागलेली आहे, तो कार्यक्रम थोड्या वेळानं आहे. माझी नम्रतेची व कळकळीची विनंती आहे की जागे व्हा, जागे करा. आणखीन एक गोष्ट सांगतो, ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पैसा द्या, ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळ द्या, आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने थोडासा योग्य सल्ला द्या, आणि ज्याच्याकडे यापैकी काहीही नाही त्यांनी मात्र शांत बसायचे. करतायत त्यांना करू द्या, उगाच अडथळा बनवू नका. एकट्याने करून काहीच होणार नाही, परंतु सर्वजणांनी मिळून जर केलं तर काहीच उरणार नाही. मी खूप वेळ झाले बोलतोय. शेवटी बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणारे भरपूर आहेत, आता सगळे संपलेत. परंतु वेळेच्या आणि काळाच्या बंधनाने प्रत्येकजण जखडलेला असतो, आणि म्हणूनच जाता जाता एवढं बोलून जातो की मायूस मत होना जिंदगी से कभी, मायूस मत होना जिंदगी से कभी, कभी भी वक्त तेरा नाम बदल सकता है. अगर दिल में हो आग और हौसले हो बुलंद तो अखबार बेचने वाला भी कलाम बन सकता है. धन्यवाद. वर्दी येऊ देत ना. नाही सर्वांनाच अभिवादन करून मला फक्त एकच कविता सांगावीशी वाटते. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. इट्स मीन जो देणार आहे तो देत राहतो. ही गुरु गोविंद करंदीकरांची कविता आहे. ह्याचा अर्थ असाच होतो की आपल्याला गुरु जे आजपर्यंत देत आले आणि आपण घेत आलो, मग आपण घेणारे ते देणारे, मग घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे. म्हणजे जे आपले गुरु आहेत देणारे, तेच आता देवदास म्हणाले त्याप्रमाणे बोलणं फुलाची पाकळी. आर्थिक, सामाजिक, मानसिकरित्या आपल्याकडून जे काही शक्य होईल, आपला आता ग्रुप आहे, सर्व आहे, आपण एकत्र येऊन जे कोणी काय करू शकेल, कोण वाचनाची मदत करू शकेल, कोण काय करू शकेल. कारण आज मी एवढ्या मोठ्या पोस्टवरती जाण्याचे एकमेव कारण माझे मित्रमैत्रिणी आहेत. हे ते असताना किंवा पुण्यासारख्या फर्ग्युसन कॉलेज, ILS लॉ कॉलेज, एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित कॉलेज शिकणे म्हणजे प्रत्येकाचं ड्रीम असतं. पण तिथे मला फ्रेंड सर्कल खूप चांगलं भेटलं. हे तर मी फक्त 1 महिनाच होतो, तरी मला थोरात सर, वायकर सर ह्यांच्या मार्गदर्शनाने मी 7 वर्ष घरी राहिलो. पण त्यानंतर माझ्या 7 वर्षानंतर 10वी देताना पण मी क्लासमध्ये फर्स्ट आलो होतो. तोपर्यंत माझे डॅडी माझ्यासोबत बोलले नाहीत की बाळा तो अंध असताना काय करणार, मला लोक काय म्हणतील. पण ज्यावेळी मी फर्स्ट आलो, फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन मिळाले आणि मला तिथे NGO वगैरे भेटत गेले. ज्योतिरामचा मला 2 महिन्यापूर्वीच फोन आला की असं आपल्याला सर्व करायचं आहे. पण त्यावेळीच ठरवलं की आपण गेट टुगेदर करू. मेट्रो सिटीमध्ये तर हा प्रोग्राम होत राहतो, पण ग्रामीण लेवलला येऊन सर्व मित्रमैत्रिणी येणे, आणि मला तर तुम्ही 19 वर्षातून भेटताय, पण मी 20 वर्षातून आज सर्वांना फेस करतो आहे. मला खूप बरं वाटलं. पण माझी एकच कळकळीची विनंती राहील की जे मला 10वीच्या सिलेबसमध्ये होतं, बाबासाहेब आंबेडकरांचा एक धडा होता, माझे घडण,
फुलेसाहेब महात्मा फुलेंचा एक धडा होता शेतकऱ्यांचा असूड, म्हणजे ज्वलंत विषय आणि आपण समाजासाठी काय देणे लागतो हे सर्वांनीच खरं प्रॅक्टिकल विचार करून आपण परत आणि भेटू किंवा ग्रुपवरती चर्चा करू, पण प्रत्येकाने 0.1% शेअरिंग करून आपल्यामधील काय असेल ते सर्वांसाठी द्यावं. मी पल्लवीला पण बोललो आहे, पल्लवी 2 वर्ष झाले क्लास घेते, योगा झुंबा त्याचे ऑनलाईन पण क्लासेस सुरू आहेत, ते आपल्या शाळेतल्या मुलींना शिकवायला तयार आहे. मग आपण जे कोणाजवळ जे काही स्किल असेल ते सर्वांसाठी देऊ. एवढेच बोलून मी थांबतो. धन्यवाद. थँक्स ऑल ऑफ यू. माईक ठेवू. धन्यवाद गोरख. अतिशय चांगल्या प्रकारे तू मनोगत व्यक्त केलंस, त्याबद्दल सर्वांनी त्याच्यासाठी टाळ्या. आज आपला माजी विद्यार्थी स्नेह मेळावा 2022 बॅच 2003 या मेळाव्यासाठी आपण सर्व ताकदीनिशी आर्थिक ताकद आणि तुमची इथं उपस्थित राहिलेली ताकद या मेळाव्यासाठी उपस्थित राहिला. आज पहिल्यांदा आभार मानायचे म्हणले तर या संस्थेचे संस्थापक आपले सुरेंद्रगिरीजी महाराज यांचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी इंगळे सरांच्या प्रयत्नाने तिथे हायस्कूल उभा केलं आणि आपल्याला शिक्षणाची संधी मिळवून दिली. त्यासाठी मी पहिल्यांदा आपले सुरेंद्रगिरीजी महाराज, त्यानंतर आपले सर्वांचे गुरु आपले इंगळे सर यांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वांना या संधी मिळवून देणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला जे स्वराज्य मिळवून दिले, त्यामुळे हे आपण सर्वजण हे शक्य करू शकलो, त्याबद्दल मी महाराजांचे सुद्धा चरणी नतमस्तक होतो. खरं तर आजचा हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने हृदयस्पर्शी होत चाललेला आहे. थोड्याच वेळात या कार्यक्रमाची सांगताही होणार आहे. आपल्या व्यासपीठावर असणारे आपले SN पाटील सर यांनी जी आपल्याला ग्राउंडवरती शिस्त लावली, MCCच्या तासाच्या वेळी त्यांनी जे आपल्याला कसं चालायचं, कसं आपलं व्यायाम करायचा त्याची शिस्त लावली, त्यांचेही मी या व्यासपीठावर कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही मी इथे आभार मानतो. आपले थोरात सर त्यांनी सांगितलं की ते बलगवड्यातून सायकलने येत होते, तर आम्हालाही सर ते कसं तर वाटायचं की आमचे सर सायकलने येत आहेत, पण त्यावेळेची परिस्थितीच अशी होती की ते तुम्हाला ते कष्ट करणं भाग पडलं. पण आत्ताच मला समजलं की सर आपले गट शिक्षण अधिकारी आहेत. सर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या CO साहेबांनी एक निर्णय घेतलेला आहे की आपल्या ज्या ग्रामीण भागातल्या जी झेडपीच्या शाळा आहेत या मॉडर्न स्कूलमध्ये टाकायच्या. आणि यावेळी मीही आपल्या शाळेच्या वतीने निर्णय घेतलेला आहे की आमच्या शाळेत येणारा, जिल्हा परिषदमध्ये येणारा विद्यार्थी हा आता बुटामध्ये आणि टायमध्ये आणि इनशर्टमध्ये तुम्हाला दिसणार आहे. मागच्याच मीटिंगला आम्ही हे फायनल केलेलं आहे, कारण काही अडचणीमुळे आपली ह्या वर्षी शाळा मॉडर्न स्कूलमध्ये गेलेली नाही, पण येत्या पुढील वर्षी ती 100% मी ती शाळा मॉडर्न स्कूलमध्ये घालणार आहे. आणि तुम्ही तुमच्या आपल्या माध्यमिक शाळेचा दर्जा कमी होत चाललेला आहे. मला असं म्हणायचं आहे की आपले स्वामी विवेकानंद की ते जगात श्रेष्ठ ठरले, त्यांची बुद्धिमत्ता जगात श्रेष्ठ ठरली, त्यांचंही BA झालेलं होतं. हे तुम्हाला पहिल्यांदा माहिती असायला पाहिजे की जे आपले APJ अब्दुल कलाम साहेब हे जगात शास्त्रज्ञ 1 नंबरचे म्हणून सगळ्या त्यांची ख्याती होती, ते सुद्धा शिवगंगेमध्ये रामेश्वरच्या मराठी शाळेमध्ये शिकलेले आहेत. आणि ज्यांनी आपल्या देशाला एवढी मोठी घटना लिहून दिली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा एका बडोद्याच्या मराठी शाळेमध्ये शिकलेले आहेत. हे हे आपल्या देशाचे आदर्श आहेत. हे आदर्श लक्षात ठेवून आपली मुलं की आपली मराठी शाळेमध्ये जास्तीत जास्त शिकण्यासाठी पाठवावी ही मी सर्व पालकांना विनंती करतो. आणि मला असं म्हणायचं आहे की सरांनी सांगितलं, आमच्या कांबळे सरांनी, की आम्ही ह्या इथे सुपरविजनसाठी आलो होतो, की त्यांनी सांगितलं अशोक तू गावासाठी एवढं करतोयस तर या शाळेसाठी काय करणार आहे. नुसत्याच आपल्या व्हॉट्सअपवर चर्चा चालू होत्या. त्यानंतर 6 महिन्यांनंतर हा क्षण आला की आपण पूर्णपणे ताकदीनिशी किमान आपण 50,000च्या वर आपण आता आपल्या शाळेसाठी आपण तुमच्या हातात आम्ही ड्राफ्ट देणार आहोत. कारण इथं आलो, भेटलो, स्नेह झाला म्हणून ही चर्चा झाली. आता आपल्या शाळेला इथून पुढे चांगले हायस्कूलला चांगले दिवस येतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि सर तुम्ही सुद्धा आपल्या शाळेसाठी आम्हाला शिक्षणासाठी तुम्ही पुढे घेऊन मारलं, याबद्दल आम्हाला काही राग नाही. परवा तुम्ही बघून दाखवलं, त्यामुळे आम्ही चांगलं आता घडलो. जरी आम्ही त्यावेळी बॅक बेंचर असलो तर त्याचा अभ्यास मी पूर्णपणे MPSCमध्ये पूर्णपणे केलेला आहे, प्री मेन्स पण दिलेले आहेत. त्यामुळे बॅक बेंचर असला तर तुम्ही मागं राचीला हे आपण सांगू शकत नाही. कधी ना कधी काळ बदलतो, मागची पुढे येत असतात, पुढची मागं जात असतात. पण माझे इथं आता मित्र असे आहेत
की बाबा दुकानदारी क्षेत्रामध्ये भरपूर त्यांनी कमवलेलं आहे. करिअर हा विषय आपण जर साईडला ठेवला, शिक्षण टक्केवारी माणसाची जीवनाची गुणवत्ता ठरवू शकत नाही. शिक्षण ठीक आहे बाबांनो, त्याला पण वेटेज भरपूर दिलं पाहिजे, कारण IAS अधिकारी झाल्याशिवाय, लेफ्टनंट झाल्याशिवाय कुणी आपल्या देशाचे संरक्षण करणार नाही. शिक्षण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण जीवनात कसे राहतो हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. मग त्याबद्दल आमचे आणि बापू वायकर बापू यांनी नाक धरून मुस्काड्या भरपूर खाल्लेत बरं का आम्ही. त्याबद्दल ते वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहिले. वायकर बापूंचेही आभार व्यक्त करतो. आणि आमचे सर्वांचे लाडके कांबळे सर हे सुद्धा यांनी आम्हाला इथं असं व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि असं वर्षाला वर्ष कार्यक्रम इथं व्हावा अशी मी इच्छा सर्व माझ्या मित्र मैत्रिणींना व्यक्त करतो. आणि कांबळे सरांचेही मी आभार व्यक्त करतो. आमचे MB पाटील सर, मला वाटतं आम्ही 8वीला असताना त्यांचा थोडाच काळ आमच्यासाठी मिळाला असेल, तरी त्यांनी वेळात वेळ काढून इथं आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि त्यांनी 2 शब्द बोलायला हवं होतं, पण त्यांचं म्हणून जर झालं असतं तर जरा बरं वाटलं असतं. त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. आमचे कोरे सर, जरी ते रागीट असले तर सर्वांचे लाडके होते. सर, तुम्ही सर्वांचे लाडके होता. तुमच्याकडे बघितलं की असं एक अंगात ऊर्जा निर्माण होते की बाबा अजून तुम्ही असं टणटणीत आणि चेहऱ्यावर तुमच्या तेज आहे. असंच तेज तुमच्या पुढील आयुष्यामध्ये राहो आणि तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या शाळेसाठी इथं उपस्थित राहिला. तुमची अजून होंडा तीच आहे का? होंडा लक्षात आहे आमच्या. गाडी आली की वायकर सर आले, प्रत्येकाची खून असायची, गाडीची सुद्धा एक खून होती. तर तुम्ही ह्या वेळेत सुद्धा तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आमच्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींच्या वतीने तुमचं आभार मानतो. आता आपले संभामामा, इथं किती तुम्हाला त्रास दिला असला तरी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी कोणी असं नाही की त्यांनी मदत केली नाही असं सांगू शकत नाही. आपले बाबजी मामा सगळ्यात लाडके व्यक्तिमत्व, सगळ्यांच्या एवढ्या कोणी 8वीच्या विद्यार्थ्यांनी काम सांगितलं तरी ते बाबजी मामा काम ऐकायचे आणि काम करायचे. मामा तुमचेही आभार मानतो, बाबजी मामा तुमचेही आभार मानतो. आता सुमनताई नाहीत, घरी जर मुली 12 तास घरी असल्या तर 8 तास शाळेमध्ये असायच्या. ज्याप्रमाणे आईसारखी त्यांचे म्हणजे देखभाल केली त्या सुमनताईचेही मी आभार मानतो. आणि कोण आता नवीन शिक्षक स्टाफ असेल की आता काही माझ्या परिचयाचे नाही, त्यामुळे इथं असणारे सर्व व्यासपीठावरील आणि आत बसलेल्या सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो. कार्यक्रम अतिशय चांगला आणि उत्कृष्ट पार पडला असेल ते आता मान्यवरांनाच माहीत असं गृहीत धरतो. आणि आपल्याकडून एक पहिला जो इव्हेंटला जे कार्यक्रम घ्यायचा होता ते चूक झाली की आपल्या ग्रुपमधील एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्यातून देवाघरी गेलेले आहेत. आणि आपले शिक्षक स्टाफमधील आपले इंगळे सर आणि नदाब सर हे पण देवाघरी गेलेले आहेत. तर त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली व्हायचे. आणि आपले शिवाबा शिपाई, हां चला सर्वांनी 2 मिनिटं इकडे यायचं आहे. आपले संजय पाटील आणि तेजस्विनी पाटील या आपल्या ग्रुपमध्ये आता नाही आहेत. आपल्या 2000 बॅचच्या ते विद्यार्थी होते आणि ते आता आपल्या ग्रुपमध्ये नाहीत. सर्वजण आले का? आणि आपले हे संस्था उभा करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा राहिला ते आपले इंगळे सर आणि नदाब सर, हिंदी विषयाचे शिक्षक होते, ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि आपल्या शाळेसाठी जागा देणारे जे आजोबा आहेत नामदेव शिंदे यांचेही मी आभार मानतो. सर्वजण आले? जाधव सर तुमचं राहून गेलं, तुमचे आभार मानायचे होते आज बसल्यामुळे. सर्वजण आले का? 2 मिनिटाची आपण आपल्या इंगळे सरांसाठी, नदाब सरांसाठी आणि संजय पाटील आणि तेजश्री पाटील यांच्यासाठी 2 मिनिटाची आपण श्रद्धांजली वाहू. ओके, ठीक आहे. आणि आपल्या सर्व अनेक महत्त्वाचा विषय, जे शेतकरी असतील, जे दुकानदार असतील, व्यावसायिक असतील, ज्या आपल्या मैत्रिणींनी घरचा खर्च जो त्यांना मिळतो आहे त्यातनं जे साठवून जे आपल्या शाळेसाठी जी देणगी दिली त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि आभार. 6 महिन्यापासून हा प्रयत्न चालू होता, तो दिवस आज आपल्या साक्षात साकार झाला. आणि आता आपल्या मला तर वाटते सर्वांनी वर येऊन, आपल्या स्टेजवर येऊन आपले कांबळे सरांना तो ड्राफ्ट सर्वांच्या हस्ते आपण द्यायचा आहे.
आणि त्यानंतर कार्यक्रम संपला असा मी जाहीर करतो. आणि भोजनाची व्यवस्था झालेली आहे, काळजी करू नका. चला सगळ्यांनी वर या आणि सगळ्यांच्या हस्ते आपण आपल्या शाळेसाठी छोटीशी भेट आपण सर्वांनी द्यायची आहे. ते मागाशी माझ्या भाषणामध्ये राहून गेला उल्लेख. आपण जे स्मृती चिन्ह दिलेलं आहे, गौरव चिन्ह, अतिशय उत्तम. म्हणजे आता आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतोय संस्थांची वगैरे, पण त्याची जी काही क्वालिटी आहे किंवा त्यातलं जे लिखाण आहे सर्वोत्कृष्ट असं आम्हाला ते भावलं. त्याबद्दल तुमच्या नियोजन करणाऱ्यांचा आभार आणि कौतुक. तर SSC बॅच मार्च 2003 या संपूर्ण बॅचचं विद्यालयाच्या वतीनं कौतुक आणि सर्व विद्यार्थी